सध्या संपूर्ण देशभरामध्ये गदारोळ सुरू आहे तो म्हणजे की संचार ऍपच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने अगोदर जाहीर केलं संचार ऍप असणं हे गरजेचं आहे, सक्तीचं पण आहे. पण आता थोडीशी मवाळ भूमिका घेतलेली आहे आणि ऐच्छिक असावं का अशा संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. तर आपल्या सोबत आता आहेत अरविंद सावंतजी खासदार. सावंत साहेब, मला सांगा की किती गंभीर हा मुद्दा आहे? अतिशय गंभीर. जर ते सक्तीचं असेल तर फारच गंभीर आहे, लक्षात घ्या. खर तर जुन्या पोस्ट अँड टेलिग्राफ ऍक्ट मध्ये असं त्याची तरतूद आहे अशी. पोस्ट आणि टेलिग्राफचा जो कायदा होता त्यामुळे त्यावेळेला आपल्या लँडलाईन होत्या, पण त्या लँडलाईन सुद्धा जर त्या ऑब्झर्वेशन खाली ठेवायच्या असतील किंवा निरीक्षणाखाली ठेवायच्या असतील तर पोलिसांचं रितसर पत्र यायचं टेलिकॉम डिपार्टमेंटला आणि सांगायचं की हा नंबर सुरक्षेच्या कारणासाठी जे काय असेल ते सरकार कुणाच्या मनात आलं म्हणून करता येत नव्हतं. मूलभूत असं आहे की हा जो ऍप टाकल्याबरोबर आमची जी सर्वसामान्य ग्राहकांची जी सुरक्षा व्यवस्था आहे तिला धोका पोचला. सिक्रेसी ज्याला आपण म्हणतो, प्रायव्हसी म्हणतो, एखादी गोष्ट सिक्रेट ठेवणं आहे आणि ती आमच्या पती पत्नींमधलं बोलणं आहे काय, त्याची प्रायव्हसीच गेली ना सगळी. तुम्ही हे सगळ्या गोष्टी थेट तुम्हाला पोचणार. तुम्ही तर आमच्या बाथरूम मध्ये पोचलात, बेडरूम बाथरूम पर्यंत, असाचा अर्थ झाला. आणि म्हणून या गोष्टीला कडाडून विरोध झाला पाहिजे. सरकारचं हे धोरणच गैर आहे मुळात आणि त्यासाठी ऐच्छिक एक वेळ समजू शकतो, मला हवंय बाबा ते, मला भीती वाटते किंवा माझं, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही त्याला सक्तीचं कुठलंच ऍप हे सक्तीचं असता कामा नाहीये आणि असू नये. त्यामध्ये अट अशी टाकली होती की जी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील, मोबाईल जेव्हा येईल त्यामध्येच इनबिल्ट ते ऍप असणार आहे. घातक ना, म्हणजे किती दादागिरी आहे ही, तर हुकुमशाही झाली ना. तुम्ही कसं कंपनीला सांगू शकता आयफोन आहे किंवा आणखीन बाकीच्या कंपनी आहेत, मग या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, सॅमसंग आहे किंवा आणखीन ऍपो आहे, काय भरपूर कंपनी आहेत, त्या सगळ्या कंपन्या त्यांचे काही फीचर्स देतात वेगळे म्हणून तर कोण म्हणतं चांगला कॅमेरा आहे आमचा, कोण म्हणतं काय. पण अशा प्रकारचं सक्तीचं आतमध्ये त्यांना तिथं निर्मिती करतानाच करायला लावू नये, तर आणखीन घातक आहे. हे काय भयानक आहे. म्हणजे अनेक कंपन्या थर्ड पार्टी ऍप जो आहे तो घेत नाहीये, नाही घेणार. आणि त्याच्यामुळे त्यांच्या अगदी कोणत्याही मोठ्या कंपन्या ज्या आहेत, आयफोन आणि सॅमसंग सारख्या कंपनी अजिबात जुमानदार नाही सगळ्या गोष्टीला. जगभरात त्यांची विक्री होते. तुमचा ऍप इनबिल्ट करून ते काय दुसऱ्या देशात देणं काय. इथून आता माहिती अशी की आपल्याकडे आयफोन आपल्याकडे मॅन्युफॅक्चर होऊन एक्सपोर्ट होतोय. मग विचार करा, तो ते ऍप इनबिल्ट केलं ते तिकडच्या देशात पण जाणार का, हे मला गैर वाटतं अतिशय. पण कारण हे दिलं जातं की जे चोरीला मोबाईल जातात ते सापडतात जर असं हे ऍप असेल तर हा केवळ मोबाईल शोधण्याचा हा एकमेव सर्वसामान्य माणसाला सांगा की त्यांचा जो नंबर आहे, हे नंबर काय असतो, तो नंबर एका ठिकाणी घेऊन कुठे सुरक्षित ठेवा, बस तीच त्याची खरी सुरक्षा आहे. तो जो नंबर आल्या आपण घेत नाही, आपला फक्त मोबाईल नंबर लक्षात राहतो. तो जो ईमेल नंबर आहे ना, तो घेतला आणि तो रेकॉर्ड करून पुढे ठेवून दिला आपण, तर ती त्याची सुरक्षा झाली. त्याच्या पलीकडे कुठली सुरक्षा नाही. विरोध असणार या सगळ्या? 100% विरोध. एक शेवटचा प्रश्न. 2 दिवस कामकाज झालेलं नाहीये आणि आता सरकारने सांगितलं की वंदे मातरमच्या संदर्भामध्ये अगोदर चर्चा व्हावी, 150 वर्ष पूर्ण झालेत म्हणून, आणि त्यानंतर SIR वर चर्चा होईल. परंतु ऑपोजिशनचं म्हणणं आहे की अगोदर SIR वर चर्चा व्हावी. 100% SIR. वंदे मातरम तुम्हाला जर एवढं महत्वाचं वाटतं तर त्या वंदे मातरम मध्ये तुम्ही आता काय केलं, तुमच्या लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये सभागृहामध्ये थँक्यू, जय हिंद, वंदे मातरम म्हणता येणार नाही, अशी नारा देता येणार नाही, असं तुम्ही त्यामध्ये एक नियम घातला. हा कशात बसतो? वंदे मातरमला जरी तुमचं खरं तर आता त्याच्यावर वेगळं बोलावं लागेल. शेवटी ते गीत कसं लिहिलं, कोणी लिहिलं, कधी गायलं, तेव्हा तुम्ही कुठे होतात, इथून सुरुवात करावी लागेल. ते आहे भरपूर आहे मोठं. त्याच्यापेक्षा आत्ता महत्वाचं आहे, एक तर तुम्ही त्या नियमात घातलेली जी तरतूद आहे ती पहिली काढून टाका. ती एकदम गैर आहे. आम्ही जय हिंद बोलणार, आम्ही वंदे मातरम सुद्धा म्हणणार. राहिला प्रश्न जो आपला आता SIRचा आहे, तो खूपच गंभीर आहे. देशातली निवडणुका या लोकशाहीला ज्या पद्धतीने व्हायला हव्यात तशा त्या होत नाहीत, त्या बारक होत आहेत. बरोबर आहे. आता निकाल आलेला आहे कोर्टाचा की सांगितलेलं आहे की 21 तारखेला सगळे निकाल दिले जातील, म्हणजे निकाल एक्सटेंड झालेला आहे, पुढे झालेला आहे. मग म्हणजे त्या लोकांची वाट लागली नाही की नाही, निवडणूक 21ला. पण न्यायालय सुद्धा कसं वागतंय मला कळत नाहीये.
एवढं भयानक आहे खरं सांगतो तर. तुमच्याकडे जेव्हा त्यांनी सांगितलं होतं, ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी असं म्हटलं होतं की 50% आरक्षण वाढलेलं आहे. तुम्हाला माहिती होतं की या नगरपालिकांमध्ये वाढलेलं आहे, या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये वाढलेलं आहे. तुम्ही तेव्हाच ते सांगायला पाहिजे होतं कोर्टानं की या घेऊ नका. तारखा कसं नाही देत बसता. 2 तारखेला निवडणूक आणि 26 तारीख देता आणि 26 तारखेला सांगता की त्यांच्या घेऊन टाका पण निकाल द्यायचा नाही. त्याच्या पुढचं पाऊल त्या आयोगाने उचलून टाकलं. त्यांनी निवडणुका रद्द करून टाकल्या. खेळखंडोबा चाललाय बरं का. बिलकुल खेळखंडोबा चाललाय राज्यामध्ये असं दावा केलेला आहे अरविंद सावंत यांनी. परंतु संचार ऍपला विरोध कायम असणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, एनडीटीव्ही दिल्ली.